प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया प्रियांनो, की प्रभूने पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी प्रभूने एकत्रित केलेला आहे आणि आज पुन्हा प्रभूचा आत्मा आपल्याशी वचनाच्या माध्यमातून, विचाराच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी त्याच्या मनामध्ये जे आहे ते वचनासहित आपल्याला दाखवणार आहे. म्हणून प्रार्थनेची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. प्रार्थना करतील. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर बापा, आकाशाच्या आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या आमच्या जिवंत प्रभू परमेश्वर पित्या, सामर्थ्याने भरलेल्या माझ्या जिवंत प्रभू राजा, आज आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो बापा. नाव, प्रशंसा, पराक्रम, सन्मान सदा सर्व का परमेश्वरा तुला देतो माझ्या देवा, कारण तू त्या योग्यतेचा परमेश्वर आहेस. होय प्रभू राजा, सकाळपासून तर आतापर्यंत सांभाळच बाप्पा. आजचा दिवस आमच्या आयुष्याला तू जोडलास माझ्या देवा, म्हणून तुझे आभार आणि उपकार मानते बाप्पा. आज कित्येक लोक असतील प्रभू की ते आजचा दिवस बघू शकले नसतील माझ्या देवा, पण केवळ तुझी दया, तुझी कृपा, तुझा अनुग्रह आमच्यावर आहे, म्हणून आम्ही आजचा दिवस बघत आहे माझ्या देव बाप्पा. खरोखर प्रभू परमेश्वर पित्या, तो आमची ढाल, तो आमचं कवच, तो आमचं सामर्थ्य आहे बाप्पा. तो आमचा अभिषेक, तो आमचा विजय, तो आमचा भरोसा आहे माझ्या देवा, आणि तो आमचं शरणस्थान आहे प्रभू. तो आमचा गड आहेस माझ्या देवा, आणि प्रभू तुला सोडून आम्ही कुठेच जाऊ शकत नाही माझ्या देवा. दावीद राजा म्हणतो, जगातील 1000 दिवसांपेक्षा तुझ्या अंगणातील एक दिवस मला हर्षाचा वाटतो. आणि खरोखर प्रभू तुझ्या उपस्थितीतला एक दिवस आम्हाला आनंदाचा वाटतो माझ्या देव बाप्पा. खरोखर परमेश्वरा, तुझ्यामध्ये आम्ही आहोत, आमची गॅरंटी आहे प्रभू. जर आम्ही तुझ्यामध्ये नाही तर आम्ही आमच्या जीवनाची गॅरंटी देऊ शकत नाही माझ्या देवा. आणि धन्यवाद येशू प्रभू की तू आमच्या जीवनामध्ये आहे. ओ प्रभू, आज आमचं भाग्य आहे परमेश्वर बाप्पा की तू आमच्या जीवनामध्ये आहे बाप्पा. आणि खरोखर बाप्पा, तू निवडलेल्या ज्या सेवकांना प्रभू, ज्या आत्म्याने खऱ्याप्रमाणेपणाने जी सेवा करतात बाप्पा, त्यांना आमच्या जीवनामध्ये पाठवलंच माझ्या देवप्पा, आणि त्यांच्याद्वारे आम्ही आशीर्वादित झालोय माझ्या देवप्पा, म्हणून तुला धन्यवाद देते बाप्पा. खरोखर बाप्पा, पास्टरांना तू आमच्या वेळोवेळी आमच्या कुटुंबामध्ये प्रार्थनेसाठी घेऊन येतोस, तुझ्या आभाराने उपकार मानते बाप्पा. खरोखर प्रभू, जे काही प्रभू ते आम्हाला वचन सांगतात बाप्पा, त्या वचनाद्वारे आम्ही आशीर्वादित होतो माझ्या देवा. आणि खरोखर प्रभू, पास्टरांना दीर्घ आयुष्य देत, चांगली तब्येत दे बाप्पा. त्यांचं जाणं येणं तू आशीर्वादित करतो, म्हणून तुला धन्यवाद देते बाप्पा. प्रभू, त्यांचा जीव, आत्मा, शरीर तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित करतो बाप्पा. आणि खरोखर परमेश्वर बाप्पा, हे वचन आमच्या जीवनासाठी पावला करता दिवा आणि मार्ग करता प्रकाश आहे बाप्पा. आणि खरोखर तुझ्या प्रकाशाच्या राज्यामध्ये आम्हाला तू घेऊन जात आहे, म्हणून तुला धन्यवाद देतो बाप्पा. खरोखर प्रभू, आम्ही पुन्हा एकदा बाप्पा सर्व कुटुंब मिळून तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. आम्ही स्वतःला नम्र करतो बाप्पा, आणि तुझ्याच नावाला उंच करतो बाप्पा. आम्ही पुन्हा एकदा म्हणतो प्रभू की तू आमच्या जीवनामध्ये जो आनंद दिलाय बाप्पा, जे दुःख आमचं आनंदामध्ये तू बदललास माझ्या देवा, आणि जी अशक्य गोष्ट होती बाप्पा, ती तू शक्य केलीस बाप्पा. आणि खरोखर बाप्पा, जे सुंदरसं घर प्रभू, जे तुझ्या गौरवासाठी तू आम्हाला दिलंयस माझ्या देव बाप्पा, त्याबद्दल तुझे आभाराने उपकार मानते बाप्पा, तुझी स्तुती करते बाप्पा. या घराचा मालक तू आहेस माझ्या देव बाप्पा. या घरामधून फक्त तू आणि तू उंचवल्या जाऊ दे माझ्या देव बाप्पा. आणि खरोखर परमेश्वर बाप्पा, आम्ही पुन्हा एकदा म्हणतो बाप्पा, आम्ही कमी होऊ दे माझ्या देवा, पण तू उंचावल्या जा आणि गौरवल्या जा बाप्पा. सगळा गौरव आम्ही तुला देतो, आणि प्रभू येशूच्या नावामध्ये प्रार्थना मागतो, म्हणून पित्या तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खाजासाठी प्रार्थना करा बाबा. 8-10 दिवस झाले खाजच जायना गोळ्या आमची. करा डोळे बंद, प्रार्थना करू. स्वर्गीय बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो. स्वर्गीच्या देवा, तुझं वचन आरंभ होण्या अगोदर स्वर्गीच्या देवा, तुझ्या दासाला पुन्हा एकदा तुझ्याशी बोलण्याची आणि तुझ्याजवळ आपली विनंती करण्याची सुसंधी तू दिली, यासाठी धन्यवाद. आणखीनं जो काही खाजेचा दुरात्मा त्रास देत आहे, जी खास त्यांना काही दिवसापासून येत आहे माझ्या बापा, ती खास त्यांच्या शरीरातून या समयाला निघून जाऊ दे माझ्या बापा. जो पण दुष्ट आत्मा आमच्या बहिणींना त्रास देत आहे खाजेच्या माध्यमातून, त्या दुरात्मेला मी बांधून टाकतो, त्याला नरक कुंडामध्ये मी टाकून देतो. स्वर्गीच्या देवा, आमच्या बहिणींना पूर्णपणे आरोग्याच्या स्वाधीन कर, आणि त्यांच्याद्वारे
तू आणि तू उंचावलं जा Yes, अशी मी Lord. तुला Thank you, प्रार्थना करतो. Jesus. आपल्या सेवकाची तू प्रार्थना ऐकतो. Yes, Father. यासाठी धन्यवाद. Thank you, मान Jesus. सन्मान गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो म्हणून तो ऐक माझ्या बापा. Amen. आमेन. राहून जाईल आता, काय प्रॉब्लेम येणार नाही. प्रियांनो, देवाच्या मनामध्ये काय काय आहे, काय तो प्रगट करण्याची आशा धरतो, काय विचारातून तो बोलण्याची अपेक्षा करतो, हे कोणाला सांगता येणार नाही. कारण पवित्र आत्म्याजवळ इतका खजिना आहे. शाबाच्या राणीने शल्मोनाचं ज्ञान आणि चातुर्य शहाणपण पाहून ती चकित झाली, थकीत झाली. एक साधारण व्यक्तीचं ज्ञान शहाणपण पाहून शाबाची राणी जर एवढी प्रभावित झाली, तर ज्या देवाने शल्मोनाला ज्ञान बुद्धी शहाणपण दिलं त्या देवाजवळ किती असेल. प्रियांनो, इतका खजिना देव बाप्पा जवळ आहे ना, आम्हाला सांगताच येणार नाही की कोणत्या प्रकारे, कशा प्रकारे, कोणत्या दिशेने पवित्र आत्मा कसं बोलेल आणि कसे वचन दाखवेल. प्रियांनो, मागील संदेशामध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला, 119 स्तोत्र या जवळ येऊन मी 15 वर्ष थांबलो. 15 वर्ष मला 119 स्तोत्र वाचण्याची इच्छा झाली नाही. पवित्र आत्मा शेवटी माझ्याशी बोलला आणि मला म्हणला, या स्तोत्राजवळ तुला किती वर्ष थांबायची इच्छा आहे. आणि हे बघा, आम्ही आमचं मनोगत देव बाप्पा जवळ जर व्यक्त केलं ना, देव बाप्पाला तर माहित असतं ऑलरेडी. देव बाप्पाला आम्ही सांगू तेव्हा कळतं, अशातला भाग नाही. पण देव बाप आपल्या लेकराकडून ऐकण्याची अपेक्षा करतो. म्हणून त्याने बघा, आता यशया 65:24 मध्ये म्हटलंय, तुला मागण्या अगोदर मी देऊन तृप्त करणारा परमेश्वर आहे. आता जर आम्ही मागितलं नाही तरी तो आम्हाला देतो म्हणल्यावर मग मत्ते 7:7 मध्ये त्याला असं का म्हणावं लागलं, मागा म्हणजे मिळेल. बघा, वचन दोन्हीकडे पण देण्याविषयीच आहे. पण एका ठिकाणी न मागता मिळेल आणि एका ठिकाणी तो म्हणतो मागा म्हणजे मिळेल. देव बाप आमच्या मुखातून काही प्रतिक्रिया असो, आमच्या शारीरिक असो, आत्मिक असो, त्या आवाजाने ऐकण्याची इच्छा ठेवतो. ही देव बाप्पाची सर्वात मोठी इच्छा आपल्या विश्वासणाऱ्याकडे, सेवकाकडे असते. प्रियांनो, म्हणून देव बाप मला जेव्हा बोलला तेव्हा मी पण त्याच्या उपस्थितीमध्ये त्याला सांगितलं, मला 119 स्तोत्र पाहिलं ना, माझ्या छातीवर लय दडपण येतो. इतके वचन असं माझं मन धडकी भरतो. एवढी वचन मी कस काय वाचणार आणि कधी माझ्याने हे वाचून होणार. प्रियांनो, खरंच आपल्याला कधी कधी शास्त्रातला कोणता भाग आहे ना, दडपणाचा विषय बनतो. आणि बहुसंख्य वाचक जे आहेत ना, 119 स्तोत्राजवळ आले ना, इतकं मोठं स्तोत्र पाहिल्यावर ना, काही जणांचं मन आहे ना, काय होत असेल ते त्यांना माहिती. माझ्यावर दडपण यायचं म्हणून मी 15 वर्ष त्या स्तोत्राला वाचलं नाही. म्हणून देव बाप्पांनी ठरवलं की हा ज्या स्तोत्राजवळ येऊन थांबला इतका वर्ष, या स्तोत्रातून मी 7 वेळेस माझ्या लोकांशी बोलन. आणि आज 6व्या टायमाला मी 119 स्तोत्रामधून आपल्याशी प्रभूच्या वचनातून आणि विचारातून बोलणार आहे. तर काढूया आपण स्तोत्र 119, 170. स्तोत्र 119, 170. 190.
119 171 अध्याय 119 वचन किती? 170. माझी विनंती तुझ्या पुढे येवो, तू आपल्या वचनानुसार मला मुक्त कर. माझी विनंती तुझ पुढे येऊ. प्रियांनो, आता हा जो शब्द या ठिकाणी दिलाय ना, हा शब्द दोन प्रकारच्या गोष्टी प्रकट करतो बर का. माझी विनंती तुझ पुढे येऊ, हे सकारात्मकामध्ये पण देवबाप बोलू शकतो आणि याला नकारात्मक मध्ये देखील देवबाप बोलू शकतो. प्रियांनो, काही जण विनंत्या करतात देवबापाकड, परंतु देवबाप त्यांच्या विनंत्या ऐकत नाही बरं का. आजच्या पण समयाला 17 आजच्या समयाला देखील काही जण देवबापाकड प्रार्थना करतात, परंतु त्यांच्या विनंत्या ऐकल्या जात नाही. का बरं ऐकल्या जात नसतील? 117 काय कारण असू शकतं? कारण ते डोळे बंद करतात, कदाचित गुडघ्यावर येत असतील, देवबाप्पाला आपल्या हृदयापासून बोलतही असतील, तरी देवबाप त्यांचं का ऐकत नाही? याचं उत्तर बघू बायबल मधून. योहानकृत शुभवर्तमान 12वा अध्याय 24वे वचन. जॉन 12:24. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. प्रियांनो, काही जणांचं देवाबरोबर नातं किंवा संबंध व्यवस्थित नसला ना, त्यांच्या विनंत्या कधी कधी ऐकल्या जात नाही. म्हणून तिथं शब्द दिलाय, गव्हाचा दाणा मातीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. प्रियांनो, देव बाप्पाला हर विश्वासणाऱ्याकडून पिकाची अपेक्षा आहे. देव बाप्पाने आम्हाला घडवलेच किंवा त्याच्या नावात आणलंच यासाठी की आम्ही फळ देणार बनावं. जे फळ देणारे असतात ना प्रियांनो, त्यांची विनंती तत्क्षणी ऐकण्यात येते. कधी कधी जशी येशू ख्रिस्ताची वधस्तंभावरून येशू ख्रिस्ताने देव बाप्पाकडे विनंती केली आणि ती विनंती त्याची तत्क्षणी ऐकण्यात आली, तसं ज्यांचं नातं प्रभू बरोबर व्यवस्थित आहे त्यांच्या पण विनंत्या ऐकल्या जातात. पण प्रियांनो, आज काही जणांचं नातं ना या वचनाप्रमाणे नसलेलं पण दिसतंय. काही जण या वचनाप्रमाणे देवाशी त्यांचा समेटच झालेला नाही. त्यांचं आणि प्रभूचं नातं व्यवस्थित आहेच नाही. प्रियांनो, प्रभूचं नातं आणि आपलं नातं योग्य करण्यासाठी किंवा बरोबर राहण्यासाठी फार मोठं कष्ट विश्वासणाऱ्याला देव बाप्पाने करायला पण सांगितलेलं नाही. पण विश्वासणारा कागदापेक्षा हलकं असं देवबाप छोटस म्हणणं ठेवतो, ते विश्वासणारे काही आज पूर्ण करत नाही. आणि पवित्र आत्म्याला या सगळ्या गोष्टी आपल्या समयामध्ये दिसल्या होत्या आणि त्याचं प्रकाशन पण पवित्र आत्म्यासमोर होतं. पण जे प्रकाशन पवित्र आत्म्याला आपल्या विश्वासणाऱ्याला सांगणं योग्य वाटेल ते पवित्र आत्मा सांगितल्याशिवाय राहणार नाही. जे पवित्र आत्म्याला वाटत नाही हे काही योग्य नाही सांगण्यासाठी, ते सेवकाच्या मुखातून तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. आणखी एक बघूया, याच वचनाला अनुसंधान एक वचन, इब्रिकराचं पत्र 5वा अध्याय 12-13 वचन बघा बरं, तिथं काय लिहिलंय. इब्रिकराचं पत्र 5वा अध्याय 12-13 दोन वचन.
वास्तविक इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होता, पण तुम्हाला देवाच्या वचनाची मूळ अक्षरे पुन्हा कुणीतरी शिकवण्याची गरज आहे आणि तुम्हाला दुधाची गरज आहे. जड अन्न चालत नाही असे तुम्ही झाला आहात. झालात. प्रियांनो, ही अवस्था कोणत्या विश्वासणाऱ्यांची होती माहिती काय? वाचलेल्या 2 वचनाप्रमाणे जे वचन वाचित नाहीत ना त्यांची अवस्था देवबाप दाखवतो. तुम्हाला कुठल्या शिक्षकाची गरज नाही असं त्या वचनात देवबाप स्वतः म्हणतो. तुम्हाला मूळाक्षरे कुणी समजावून सांगावी याची गरज आहे का? कारण तुम्ही पवित्र शास्त्र वाचित नाही. जो पवित्र शास्त्र वाचिन ना त्याला पवित्र आत्मा काही ना काही समजावून सांगितल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, शास्त्र वाचन करणं म्हणजे वेळ घालवणं नाही. अरे सेवकांचा दबाव आहे, वाचा शास्त्र म्हणून वाचतो असं नाही. ज्ञानाचा अद्भुत खजिना त्याच्यामध्ये आहे. फक्त तुमचा विश्वास देव बाप्पा समोर तुम्ही कसा आणता याचं परीक्षण पवित्र आत्मा करतो. आणि ज्याचा विश्वास चांगला दिसेल त्याला वाचलेल्या वचनातून देवबाप काही ना काही दिल्याशिवाय राहणार नाही. आणि जर हृदयात रोज काही ना काही पडत राहिलं प्रत्येक दिवशी, मग हृदयामध्ये ज्याला आड मी म्हणतो त्याच्यात जमा होणार का नाही? म्हणून आडात असलं तर पावरेटी. यांना अगोदर जमा करावं लागतं, तेव्हा देवबाप त्याचा उपयोग करण्यासाठी पाठवतो. जरुरी नाही की सेवकालाच हे काम दिलंय. आज बघा ब्रदर देखील हे कार्य करतात, काही सिस्टर देखील प्रार्थना घेतात, संदेश सांगतात. प्रियांनो, देवाने सर्वांना देवाचं वचन शेअर करण्याची हे दिलेली, मुभा दिलेली, तिथं अडखळण नाही. पण शर्त आणि अट एक आहे, तुमच्या आडामध्ये काहीतरी असलं पाहिजे. तुमचा आड जर रिकामा असला मग सांगता येणार नाही देवाचा आत्मा तुम्हाला कशा प्रकारे उपयोगात आणायचं ठरवेल. प्रियांनो, आमच्या स्मरणामध्ये आणून देणारा पवित्र आत्मा आहे, पण आम्ही ते जमा केलेलं असलं तर स्मरणात येईल. कधी कधी बघा, मागच्या वेळेला मी एक शब्दापर्यंत थांबलो होतो. आपला भार परमेश्वरावर टाक आणि तू आपला भार परमेश्वरावर टाक आणि तू काहीतरी स्तोत्र संहिता 155-22 वचन बघा बरं. स्तोत्र 55-22. अध्याय 22 तू आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठीराखा होईल. तो तुझा पाठीराखा होईल. भार टाकलं तर पाठीराखा होईल. तुला जर एखादं वचन, एखादा शब्द जर आठवला नाही, त्याचं जर तू मनातल्या मनात देव बाप्पाला म्हणला, देव बाप्पा हे वचन मी फार वेळेस वाचलंय, हे वचन माझ्या वाचनातून गेलंय, पण मला संदेशामध्ये पवित्र आत्मेने या वचनापर्यंत आणलंय, शब्द माझ्या मुखात आहे पण मला त्याचा रेफरन्स आठवत नाही. त्यावेळेला पवित्र आत्मा रेफरन्स आठवून पण देतो बरं का. मी संदेश देत असताना 1-2 वेळेस असं झालंय माझ्या बरोबर. प्रियांनो, ज्या गोष्टी आमच्या लक्षात कधी कधी राहत नाही ना, त्या गोष्टी पवित्र आत्मेच्या लक्षात राहतात. प्रियांनो, दुधावर राहण्याची अपेक्षा कधीही विश्वासणाऱ्यांनी करू नये. बघा, ज्या पण माता मुलाला जन्म देती, ती माता कधीच अशी अपेक्षा त्या मुलाविषयी करत नाही की माझा मुलगा जन्मभर दुधावरच राहावा. करते कोणती माता अशी अपेक्षा? कोणत्या मातेला वाटतं का मी ज्या बाळाला जन्म दिलाय ते बाळ जन्मभर दूधच घेत राहावं? वचन पण त्या ठिकाणी सांगतंय, ज्याला दूध लागतं ना त्याला जड अन्न चालत नाही. एखाद्याचं दूध कधी तुटतं माहितीये?
जेव्हा त्याला चांगलं चांगलं खाण्याची इच्छा त्याच्या मनामध्ये येते ना, अरे दूध दूध नको, आता मला काहीतरी दुसरं पाहिजे, मग वेगवेगळे पदार्थ दिले जातात. डाळीचं सूप वगैरे जे काय असेल ते बाळाच्या पौष्टिक आहारामध्ये त्याचा पण समावेश केला जातो. दात आल्यावर मग सर्व काही द्यायला हळूहळू सुरुवात होते. आई म्हणते का नाही, दात आले तरी तू दुधावरच राहा, दूधच तुझ्यासाठी व्यवस्थित आहे, कारण दुधावरच तुझी उपजीविका चांगली राहू शकते. म्हणते कोणती माता आपल्या बाळाला? नाही. मग जर आपली माता आपल्या बाळाविषयी असा विचार करत नाही, मग जे प्रभू मध्ये आहेत ते जर प्रभूच्या सांगण्याप्रमाणे करत नाही, प्रभूची एकच इच्छा आहे, शास्त्र वाचा. तुम्ही फक्त शास्त्र वाचित राहा, बाकीचं काम मी करीन. आज काही जण शास्त्र वाचित नाही, काही जण वाचतात तर त्यांचं लक्ष वाचण्याकडे नसतं. बायबल वाचित असतात पण डोक्यात दुसरेच विचार त्यांचे चाललेले असते. कुठलाही विचार चाललेला असतो, इकडे वाचन चाललंय पण विचार दुसरीकडे. असं वाचन करणाऱ्याला पण देवाकडून सहसा काही मिळणार नाही. पण जो ध्यानपूर्वक वाचीन, प्रभू तुला जेवढं मला द्यायचं तेवढंच मला मिळणार आहे, माझी तर अपेक्षा मोठीच असती, पण तू माझ्यासाठी जेवढं ठरवलं तेवढं मला मिळणारच आहे, अशा अनुषंगाने जे बायबल वाचील त्याला देवबाप दिल्याशिवाय राहणार नाही. एक दिवस जर त्याला मिळालं तर मनुष्याचं आयुष्य एक दिवसाचं आहे का? नाही. एक वर्षाचं आयुष्य आहे का मनुष्याचं? 70-80 वर्षाचं Yes. आयुष्य आजच्या मनुष्याचं आहे. आणि त्याने आपल्या भावी जीवनामध्ये 50-55 वर्ष जर शास्त्र ध्यान देऊन वाचलं, त्याला काय मिळेल का नाही? मिळणारच तो राहील का दुधावर? नाही. प्रियांनो, दूध जर आम्हाला आध्यात्मिक दुधाविषयीची बात चालली या ठिकाणी, हो. जे आध्यात्मिक दूध आहे, नुसतं दूध घ्यायचं शांत राहायचं, ह्याच्यापासून जर आम्हाला आलिप्त व्हायचं असेल तर पवित्र शास्त्राकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. पवित्र शास्त्र वाचलंच पाहिजे. आणि मनुष्याचं जीवन असं आहे प्रियांनो की या जीवनामध्ये त्याला वेगवेगळ्या गोष्टीतून जावं लागतं. आता त्याच्यातली एक गोष्ट मला देव बाप्पाने दाखवली त्या स्तोत्रामधून, बघूया एक गोष्टीतून मनुष्य कसा जातो, काढूया. 119 स्तोत्र 154. बघा तिथे एक गोष्ट दिली. 119 154. माझा वाद तू चालव, मला मुक्त कर, तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. प्रियांनो, मनुष्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाद येतात. प्रियांनो, वाद एक प्रकारचा नसतो, अनेक प्रकारचे. जी परिस्थिती असेल त्या प्रकारचा वाद असतो. प्रियांनो, येस. प्रियांनो, हा वाद आहे ना मनुष्याला कधी कधी देवापासून देखील दूर करण्यामध्ये सक्षम होतो बरं का. कधी कधी लक्षात घ्या, वादाला इतकं हलक्यामध्ये कुणी घेऊ नये, कारण सैतानाला ना सुईच्या टोका एवढं जरी एखाद्या व्यक्तीमध्ये फॉल्ट किंवा दोष दिसला ना, त्याच ठिकाणापासून सैतान त्या व्यक्तीमध्ये कार्य करायला लागतो आणि इथपर्यंत तो दुष्ट सैतान कार्य करायला माग पुढं पाहत नाही. एखाद्याला प्रभूच्या सानिध्यापासून वेगळं करण्याची देखील तो हिम्मत ठेवतो. म्हणून आमच्या जीवनामध्ये कधी वाद आले ना, त्या वादाला आपण स्वतः होऊन कधी सोडवण्याचा प्रयत्न करू नका. जो पण वाद असन, कुठलाही वाद असन, तो देव बाप्पाच्या हातात द्या. देवाच्या हातात देऊन तुम्ही सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करत जा. पण कधी कधी काय होतं, मनुष्याला वाटतं अरे हे किरकोळ वाद आहे, मी सहजरित्या सोडवेन. पण कधी कधी आम्हाला सहज वाटणारा वाद
आमच्यासाठी फार धोक्याचं कारण पण बनू शकतो. म्हणून खालच्या चरणात सांगितलं, तो आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. प्रियांनो, वादातून जो सुटतो ना त्याला समजतं जीवन काय आहे. आम्हाला नवजीवन तर प्रभूने ऑलरेडी विश्वास ठेवल्यावरच दिलाय, पण वारंवार या शब्दाचा उल्लेख या स्तोत्रामध्ये दावीद राजाने केला. का केला? काहीतरी दावीद राजाला यातून मिळालं म्हणून केला ना. दावीदाने पाप केलेलं माहिती ना तुम्हाला? हो. आहे ना माहिती? हो. इतक्या भयंकर पापावर दावीदाने क्षमा प्राप्त केली प्रियांनो. आणि नवीन करारामध्ये देखील येशू ख्रिस्ताने त्या पापाविषयी सांगितलेलं आहे. योहान 8व्या अध्यायामध्ये 1 ते 10 वचनामध्ये सांगितलं. व्यभिचारी स्त्री विषयीचं त्या ठिकाणी वर्णन दिलंय. आणि व्यभिचारी स्त्रीला पण देव बाप्पाने कशी क्षमा केली आणि एक नवीन जीवन कसं तिला मिळालं, आणि त्या जीवनानंतर तिने कधीही ते व्यभिचाराकडे गेली नाही असं पवित्र शास्त्र सांगतं. कारण एकदा नाव आल्यानंतर पुन्हा त्या बाईचं नाव व्यभिचारणी म्हणून कोणत्याच अध्यायामध्ये आम्हाला वाचायला मिळत नाही. पंगू व्यक्ती पण बरा झाला, त्याने पाप केलं नाही याविषयीचं त्याचं पण वर्णन आलं नाही की तो बरा झाल्यावर त्याने पण पाप केलं. आणि अशा पापाचा उल्लेख आम्ही वाचतो असं आम्हाला दिसलेलं नाही. प्रियांनो, त्या समाजातले जे प्रियजन असायचे ना, ते जे प्रभू सांगायचा त्याप्रमाणे करण्यासाठी ते आपल्या जीवाचं रान करायचे, पण देवाच्या शब्दाला मळ लावित नव्हते. पण आजच्या समयातले विश्वासणारे काही कसे आहेत, जाऊ दे, देवबाप क्षमा करायलाच बसलेला आहे. देवबाप म्हणलं तू पापी आहे, पाप झालं मग काय झालं. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने ज्याला आज्ञा दिली ना, आजपासून पाप करू नको, करशील तर तुझी पहिल्यापेक्षा पुढची स्थिती फार वाईट होईल. हा शब्द ज्यांना ज्यांना येशू ख्रिस्त बोलला ना, ते प्रियजन तो शब्द ऐकून घाबरले. त्यांना पाप करण्यासाठी त्यांनी 10 वेळेस विचार केला असेल, अरे येशूचा शब्द काय आम्ही ऐकलाय, पाप करू नको, आणि त्यांनी पाप केलं नाही. पण आजचे विश्वासणारे, कोणताही विश्वासणारा किंवा सेवक असा नसेल की त्याच्याकडून काही पाप झालं नसेल. काही ना काही झालंच असेल. काही पाप त्यांच्या स्मरणात आलं असेल, काही त्यांच्या स्मरणात आलं नसेल. जे नकळत असतं ना, ते देव बाप क्षमा करतो. पण जे जाणून बुजून आपण करतो ना, अरे हे करणं योग्य नाही तरी करतो आपण, त्या गोष्टीला देव बाप काय म्हणतो? पाप म्हणतो. आणि त्या पापाला विश्वासणाऱ्याने झोपण्या अगोदर आपल्या पापाची कबुली देऊन झोपावं अशी अपेक्षा देव बाप करतो. पण आजच्या समयाला काही विश्वासणारे असे आहेत, काही सेवक पण असू शकतात असे की ते झोपण्या अगोदर आपल्या पापाचा पश्चाताप न करता फक्त झोपेची प्रार्थना करतात आणि झोपून जातात. प्रियांनो, वचनाप्रमाणे वागायचं जर असेल तर देव बाप्पाच्या शास्त्रात जे जे सांगितलंय त्याप्रमाणे वागावं लागल. तर आमचं वचनाप्रमाणे आचरण आहे असं प्रभू म्हणन, तर मग आम्ही हे दुधावर, फक्त याला दूध लागत बा, जड अन्न याला चलत नाही, अशी अवस्था आमच्या जीवनाची आम्ही कधी करून घेऊ नये. प्रियांनो, मला काही ठिकाणी असं दिसलंय बरं का, काही ठिकाणी, सर्व ठिकाणी नाही दिसलं. हे बघा, पवित्र आत्मा निर्भीड बोलणारा आत्मा आहे. का निर्भीड बोलतो पवित्र आत्मा माहिती का? ऐकणाऱ्यांमध्ये सुधारणा व्हावी म्हणून बोलतो. ऐकणाऱ्यांना निराश करण्यासाठी पवित्र आत्मा कधीच बोलत नाही प्रियांनो. कारण पवित्र आत्म्याची इच्छा असते की विश्वासणाऱ्याने चांगलं बनावं,
सेवकाला पाठवण्याची का देव बाप्पाला गरज पडते? कारण माझे विश्वासणारे माझ्या स्वभावासारखे व्हावे म्हणून सेवक येतो. नंतर काही गरज नाही का सेवकाला तुमच्याकडे यायची? तुम्ही सांगितलं ना, आज आम्ही चर्चला गेलो है ना, चर्चला गेले होते, रविवार आहे आज. चर्चला जाऊन आले तरी देव बाप्पानी मला पाठवलं. याच्यावरूनच तुम्ही तुलना करा की देवाच्या मनामध्ये विश्वासणाऱ्यांसाठी काय आहे, किंवा देव काय विश्वासणाऱ्यांकडून अपेक्षा करतो हे तुम्ही समजून घ्या प्रियांनो. पण कधी कधी काय होतं माहिती का, ज्यांचं लक्ष वाचनाकडे नसतं ना, त्यांना कधी कधी या गोष्टी आवडत नाही. प्रियांनो, आमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देव बाप्पाने आम्हाला त्याच्या राज्यात घेतलेलं नाही. त्याच्या इच्छा आम्ही पूर्ण कराव्या म्हणून देव बाप्पाने ते आम्हाला त्या आपल्या राज्यात घेतलंय. प्रियांनो, आम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, देवाने मला आपल्या राज्यात कशासाठी घेतलंय. हा जर सवाल आम्ही प्रभू समोर नेहमी ठेवू ना, आम्हाला प्रभू याचं उत्तर प्रत्येक दिवशी देत राहील की मी तुला आपल्या राज्यात कशासाठी घेतलेलं आहे. प्रियांनो, विनंत्या आम्ही त्याच देव बाप्पाला सादर केल्या पाहिजे ज्या विनंत्या देव बाप्पाला मान्य आहे. ज्या विनंत्या देव बाप मान्य करीत नाही ना, त्या विनंत्या कधी आम्ही देव बाप्पाकडे ठेवू नये. मग त्याला भार म्हटलंय ना, तुम्ही आपला भार मजवर टाका आणि स्वस्थ राहा. दिलंय ना मत्त्याच्या 11व्या अध्यायाच्या 28व्या वचनात. प्रियांनो, काही गोष्टी आम्हाला आमच्या गौरवासाठी नाही, देवाच्या गौरवासाठी गुप्त ठेवणं महत्वाचं आहे. म्हणून एक वचन ठेवलंय, बघूया आपण. नीतिसूत्रे 25वा अध्याय 2रं वचन बघा. तिथं काय वचन म्हणतंय? नीतिसूत्र 25वा अध्याय 2रं वचन. एखादी गोष्ट गुप्त ठेवणे यात देवाचे गौरव आहे, पण एखाद्या शोध लावणे यातच राजाचे गौरव आहे. एखाद्याचा शोध लावणे यात राजाचं गौरव आहे. प्रियांनो, आमच्या भावी जीवनामध्ये आम्ही काही गोष्टी गुप्त ठेवायची देवाने आम्हाला मुभा दिली, परवानगी दिली. पण त्या कोणत्या गोष्टी असल्या पाहिजे ज्याच्यात देवाचं गौरव आहे, तुमचं गौरव नसलं पाहिजे. कधी कधी काय होतं, विश्वासणारा आपल्या गौरवासाठी एखादी गोष्ट गुप्त ठेवतो, आणि जो विश्वासणारा आपल्या गौरवासाठी एखादी गोष्ट गुप्त ठेवी ना, देव बाप्पाने 4 शुभ वर्तमानामध्ये सांगितलेलं आहे की कोणतीच गोष्ट अशी गुप्त नाही की जी उघड केली जाणार नाही. देव बाप्पा उघड करणारा आहे. प्रियांनो, भावी जीवनामध्ये देवामध्ये चालत असताना एक गोष्टीची जर आजपासून तुम्ही खबरदारी घेतली ना, देवबाप इथं आलाय ना, या घरात आहे ना, तुम्हाला बोलतोय ना, आहेत का सर्वजण? फक्त तुम्ही एक ना. एक गोष्टीची जर तुम्ही खबरदारी घेतली ना, तुमच्या जीवनामध्ये देवबाप कार्य करायला सुरुवात करेल. याचा अर्थ असा नाही की तुमच्या जीवनात कार्य नाही, म्हणून कार्य आहे, पण आम्ही नेहमी उच्च पातळीचे आशीर्वाद घेण्याची अपेक्षा आमच्यामध्ये ठेवली पाहिजे. काही जणांना एक आशीर्वाद मिळाला, बस पुरे झाला, आता नको मला आशीर्वाद, आता काय आशीर्वादाची गरज नाही, अशा अनुषंगाने काही जण थांबतात. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये नेहमी शारीरिक आणि आत्मिक दोन्ही आशीर्वाद असले पाहिजे. आणि या 2 आशीर्वादाला टिकवण्यासाठी फक्त एक गोष्ट प्रभू सांगतोय, ती तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कदापि करू नका. आणि जर यदा कदाचित मनुष्याचं जीवन आहे, सांगता येत नाही कुणाचं जीवन कसं प्रभू मध्ये त्यांनी व्यतीत केलेलं आहे. जीवनामध्ये ना कधीही कोणाला पाडण्याची इच्छा मनामध्ये ठेवू नका. कधीच कोणाविषयी ईर्ष्या मनामध्ये ठेवू नका. कोणाविषयी कपट मनामध्ये ठेवू नका.
आमच्या प्रभूच्या मनात जर या गोष्टी नाही तर आम्ही पण या गोष्टी आमच्या जीवनामध्ये ठेवल्या नाही पाहिजे. यांनो, विशेष करून पाडण्याच्या स्थितीमध्ये ना सेवकांचं जास्त नाव येतं. बघा, विश्वासणार म्हणतो, अहो पूर्वी ना त्या सेवकाची काय सेवा होती, पण आज बघा ना पाडला तो सेवक. त्या सेवकाची सेवा समाप्त झाली. का होती माहितीये प्रियांनो? कधी कधी पाडण्याची वृत्ती जर असली ना प्रियांनो तर एखादा पाडला पण जातो बर का सेवक. हा, हे लक्षात ठेवा, सेवक पाडला पण जातो. कारण सेवक पाडावा ही सेवकाची इच्छा कधीच नसती जीवनामध्ये. परंतु कधी कधी असे पेच प्रसंग उभे राहतात प्रियांनो की सेवक पाडला जातो. बघा, अनेक सेवकांची सेवा पूर्वी काय होती ना आजच्या समयात काय, तुमच्या समोर उदाहरण नाही, सांगायची गरज नाही. त्याच्यामध्ये जरुरी नाही की त्याच्या चुकीमुळे तो पाडला असेल. प्रियांनो, देवबाप जर या गोष्टीला सांगत आहे तर देव बाप्पाला या गोष्टीविषयी काही ना काही माहीत आहे. देवबाप कोणती पण गोष्ट बोलतो ना त्याच्या माग देव बाप्पाला जे माहित असतं ते कोणाला माहित नसतं. म्हणून संदेश हा मनुष्याच्या इच्छेने कधी आलेला नाही. हा शब्द देव बाप्पाने आपल्या वचनात ठेवलाय. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आम्ही आणखी एका गोष्टीची नेहमी प्रतीक्षा करणारं असलं पाहिजे. कोणती? बघूया स्तोत्र साहित्यातून 119 145. मी अगदी मनापासून तुझा धावा करतो, हे परमेश्वरा माझे आई, मी तुझे नियम पाळेन. जीवनामध्ये नेहमी देवाचा धावा करणारे तुम्ही असलं पाहिजे. मग तो धावा शारीरिक गोष्टीविषयी असो, आत्मिक गोष्टीविषयी असो, पण धावा तुमचा प्रभूकडे असला पाहिजे. या गोष्टीकडे आम्ही न शक्यतो एका गोष्टीकडे आम्ही तेवढं त्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं नाही जेवढं प्राधान्य देण्याचं कधी कधी आम्ही मनात ठरवतो. कोणतं? स्तोत्र 118 8-9 वचन बघा काय लिहिले तिथं. 118 8-9. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे बरे. अधिपतींवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. हे बरे. प्रियांनो, जो देवाचा धावा करतो ना त्या विश्वासणाऱ्याला देव बाप या वाचनातून जास्त ज्ञान देतो. प्रियांनो, मनुष्याची सहाय्यता घेणं पण मनुष्याच्या जीवनामध्ये गरजेचं आहे. परंतु देव बाप सांगतो आम्हाला कोणाची सहाय्यता घे. कारण सहाय्यता करण्यासाठी पण देव बाप्पाने सहाय्यक ठेवलेले आहे ना, ते देखील देवाच्या मर्जीशिवाय आम्हाला सहाय्यता करू शकत नाही. देवाची मान्यता असली तर सहाय्यता होईल आम्हाला. देवाची मान्यता नसली तुम्ही किती पण प्रयत्न करा तुमच्या बाळाने, तुम्हाला ते प्राप्त होणार नाही. प्रियांनो, जास्तीत जास्त देव बाप्पाचं बोलण्याचा कल काय आहे? माझ्यावर तुम्ही जास्त अवलंबून राहा. माझ्याकडे तुम्ही आपल्या अपेक्षा मागण्याची पूर्ण होण्याची इच्छा ठेवत जा. मनुष्यावर तेवढाच भरोसा असू द्या जेवढं देव बाप्पाने आम्हाला ठेवण्याची परवानगी दिलेली आहे. कारण प्रियांनो, कालच्या संदेशात मी सांगितलं की जर आम्ही एखादी वस्तू खरेदी केली शॉप मधून तर ती वस्तू जेवढ्या किमतीची असेल त्याचं मोल दिल्यानंतर ती वस्तू आमची असते. मग त्या वस्तूला आम्ही कशाही प्रकारे वापरू शकतो किंवा निस्ता घरामध्ये ठेवू पण शकतो. कोणी आम्हाला म्हणू शकत नाही वस्तू निस्ती घरात ठेवली तुम्ही वापरत नाही. आपली मर्जी असते तिला वापरायचं का नाही वापरायचं. कारण तिच्यावरचा जो अधिकार असतो
तो अधिकार पूर्णपणे आम्ही त्याची किंमत दिलेली असते. म्हणून आमची वस्तू आमच्या पद्धतीने आम्ही वापरण्यामध्ये आम्हाला अधिकार आहे. तसंच प्रियांनो, देव बाप्पाने जर आम्हाला खरेदी केलंय तर देव बाप्पाची इच्छा असते कोणाला कसं वापरत आणायचं, कोणाला कशी सहाय्यता प्राप्त करून द्यायची. आमच्या इच्छेवर काही नसतं, कारण आम्हाला पण कुणीतरी खरेदी केलेलं आहे. कालच्या संदेशात मी सांगितलं, शेंडी या ठिकाणी काल संदेश दिला, तिथं सांगितलं तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, मनुष्याचे गुलाम होऊ नका. या वाचनाने कालच्या संदेशाची त्या ठिकाणी सुरुवात झाली प्रियांनो. आणि देव बाप्पाला जे आवश्यक वाटलं ते त्या ठिकाणी देव बाप काल वाचनातून आणि विचारातून बोलला. प्रियांनो, ख्रिस्ती जीवन असं जगण्याचा प्रयत्न करा भावी जीवनामध्ये. कोणाला जरी तुमचं ते जीवन आवडलं नाही ना चालेल, पण देव बाप्पाला तुमचं वागणं, तुमचं चालणं, तुमचं बोलणं, तुमचं करणं आवडलं पाहिजे. जर या प्रक्रियेमध्ये तुम्ही राहिलात ना प्रियांनो, एक ना एक दिवशी देव बाप तुम्हाला ताऱ्यासारखं चमकवल्याशिवाय राहणार नाही. पण वाट बघावं लागते त्याच्यासाठी. वाट बघणं फार महत्वाचं आहे आणि सहन करणं पण महत्वाचं आहे. म्हणून वाद आला तरी देवाचा धावा करायचा. कोणत्या गोष्टीला प्राप्त करायचं असलं त्याच्यासाठी पण देवाचा धावा करायचा. कधीही मनुष्यावर तेवढं अवलंबून राहायचं नाही प्रियांनो, जेवढं अवलंबून राहण्याची आमच्या मनाची तयारी आम्ही करतो. म्हणून तिथं वचन दिलंय प्रियांनो. वचन आम्हाला योग्य दिशा, योग्य मार्ग दाखवणार वचन आहे. फक्त आम्ही ते वचन आमच्या जीवनात कसं घेतो यावर आमचे आशीर्वाद अवलंबून आहे. आम्ही पॉझिटिव्ह मध्ये घेतो का निगेटिव्ह मध्ये घेतो. निगेटिव्ह मध्ये घेतल्यावर आम्हाला आशीर्वाद मिळतील याची गॅरंटी नाही. पॉझिटिव्ह मध्ये घेतलं खात्रीने एक ना एक दिवशी तुमच्याकडे आशीर्वाद येतील. आणि अनुवाद 28:2 मध्ये सांगितलंय, तुम्ही आशीर्वादाच्या माग पळू नका, आशीर्वाद तुमच्या माग पळत आले पाहिजे. पण आजची परिस्थिती काही ठिकाणी अशीच आहे, विश्वासणारच आशीर्वादाच्या माग पळतोय आणि आशीर्वाद नेहमी 2 पावलं पुढे आहे. पण ज्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद त्याच्याकडे धावत येते ना, त्याचं जीवनच वेगळं आहे. आणि हे जीवन बनवण्यासाठी त्या विश्वासणाऱ्याला, त्या सेवकाला फार कष्टही करावं लागत नाही. तो काय करत असतो माहितीये भावी जीवनामध्ये, फक्त 24 तासामध्ये कमीत कमी 1 अध्याय ध्यानपूर्वक वाचित असतो. इतकं क्षुल्लक काम तो प्रभूसाठी करतो, रोज करतो बर का. असं नाही एक दिवशी वाचलं तर 10 दिवशी वाचित नाही, असं नाही करत. तो रोज वाचतो. आम्ही जेवण करायला कधी हरकत करतो का? आम्ही म्हणतो का नाही सकाळी जेवला तर संध्याकाळी काही नको मला जेवण, म्हणतो आम्ही असं? प्रियांनो, जर आम्ही आमच्या शरीराविषयी जर जेवणाची कधीच असं हलगजरीपणा करत नाही, मग आम्ही शास्त्र वाचण्याचा हलगजरीपणा का करतो? प्रियांनो, काही विश्वासणारे असे आहेत बघा. आज एक नवीन शब्द प्रभू मला बोलण्याची प्रेरणा देतोय. असे काही विश्वासणारे आहेत आणि सेवक पण आहेत, ते सकाळी पण अध्याय वाचतात, दुपारी पण वाचतात आणि रात्री पण वाचतात. का 3 टाइम वाचतात माहितीये? कारण ते म्हणतात आम्ही 3 टाइम जेवतो ना, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण. म्हणून आम्हाला जर 3 वेळेस शरीराला जेवण देणं गरजेचं आहे, तर आमच्या आत्म्याला पण 3 टाइम वाचनाचं जेवण देणं गरजेचं आहे. करतात बर का, काही जण करतात, आजही करतात प्रियांनो. आणि काही जण तर त्याच्या पुढचे आहेत. काही जण तरी 3च अध्याय वाचतात, पण काही जण असे आहेत आजच्या समयामध्ये की ते 10 अध्यायापर्यंत वाचन केल्याशिवाय राहत नाही. कारण मी प्रत्येक अनुभवातून आलेला सेवक आहे आणि माझ्याजवळ जे अनुभव आहे
ते पवित्र आत्मा सत्यतेने तुम्हाला Yes, सांगितल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, सांगा की 10 अध्याय वाचत असतील ध्यानपूर्वक, त्यांच्या हृदयामध्ये देवबाप किती टाकीत असेल. प्रियांनो, आम्हाला काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे ठरवणं आमच्या हातात आहे. आम्ही जर देवाचं घेणं ठरवलं ना, देवबाप द्यायला कधीच हात आखूड करणार नाही. पण आम्ही देवापेक्षा जगाच्या गोष्टी मिळवण्याचा दावा केला ना, मग सांगता येणार नाही आम्ही त्याच्यामध्ये किती यशस्वी होणार आणि किती अयशस्वी होणार. पण देवासाठी असलं ना, तिथं अयशस्वीचा शब्द देव बाप्पाने काढून टाकलेला आहे, तिथं फक्त यशस्वी हा शब्द आहे. पण हे एक दिवसासाठी नाही करायचं. जोपर्यंत प्रभू तुम्हाला जगात ठेवेल तोपर्यंत तुम्हाला या प्रकारे प्रभू समोर स्वतःला सादर करावं लागेल. मग तुम्ही कोणत्याही समयात देव बाप्पाकडे सादर व्हायला या. देवबाप तुम्हाला सक्तीने करत याच वेळेला आला पाहिजे, त्याच वेळेला आला पाहिजे. कारण देवबाप पण एक गोष्ट लक्षात ठेवतो, मी मनुष्याला शाप दिलेला आहे. काम करण्याची सक्ती मी त्याच्यावर लादलेली आहे. देवबाप हे वाक्य कधीही विसरत नाही. म्हणून जगातले विश्वासणारे जेव्हा त्यांना वेळ मिळतो तेव्हा ते देवाजवळ येण्याचा प्रयत्न करतात. प्रियांनो, देवाजवळ येण्यामध्ये जो आशीर्वाद आहे ना, तो आशीर्वाद कशामध्येच नाहीये. मग तुम्ही किती वेळा करता येता देव बाप्पाकडे ते तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला 5 मिनिटं करता यायचंय, 20 मिनिटं करता यायचंय, 1 तासासाठी यायचंय, 2 तासासाठी यायचंय किंवा 2 तास 40 मिनिटं करता यायचंय. 24 तासाचा दशमांश किती माहितीये? 24 तासाचा दशमांश मागच्या वेळेला सांगितला होता मी. 24 तासाचा दशमांश किती आहे? 2 तास 40 मिनिटं. प्रियांनो, जे विश्वासणारे, जे सेवक 24 तासाचा दशमांश देतात ना प्रियांनो प्रभूला, ते विश्वासणारे, ते सेवक अतिशय आशीर्वादित आहेत. प्रियांनो, आम्ही वेळेचा दशमांश पण देणार असलं पाहिजे. पण बहुसंख्य जण वेळेचा दशमांश देत नाही, आपल्या कमाईचा दशमांश देतात काही जण. आणि काही जण तर आपल्या कमाईचं सुद्धा दशमांश देव बाप्पाला देत नाही. प्रियांनो, भावी जीवनामध्ये कधीच आपल्या कमाईचा दशमांश देवापासून लपवू नका किंवा देण्याकरिता तुमचं मन कठीण करू नका. जेव्हा पण तुमच्या हातामध्ये तुमच्या कष्टाचा पैसा येईल ना प्रियांनो, त्यावेळेला सर्वप्रथम प्रभूचा दशमांश वेगळा काढा आणि नंतर तुमच्या संसारासाठी तुम्हाला कशाही प्रकारे तो पैसा उपयोगात आणायचा ना, त्यावेळेला उपयोगात आणा. बघा, तुमचे पैसे कधीही संपणार नाही. एलियाने त्या विधवेला जो आशीर्वाद दिला होता, तुझी काठवट आणि तुझी कुप्पी याच्यातलं पीठ आणि तेल कधी न संपो. 7 वर्ष त्या विधवेने त्या पीठावर आणि त्या तेलावर आपली उपजीविका केली. एलियाने तर एक छोटासा तुकडा खाल्ला त्या विधवेच्या हाताचा, परंतु एलियाने इतका मोठा आशीर्वाद देऊन गेला त्या विधवेला. त्या विधवेला पण माहित नसल की कोण भला दास येईल आणि असा आशीर्वाद देऊन मला जाईल. ती एलियाला म्हणली सुद्धा, आमच्या जवळ फक्त एक भाकरीचं पीठ आहे, आम्ही ते खाणार आणि मरणार. हे वाक्य विधवा त्या एलियाला म्हणले, परंतु विधवेला हे माहित नव्हतं की एलिया कोणता आशीर्वाद देऊन जाणार आहे. म्हणून एलिया म्हणला, त्या भाकरीतली मला थोडीशी भाकर दे. ती विधवा नाही म्हणली, आम्हालाच नाही पुरतं, तुला कुठं द्यायचं, आमचंच पोट भरणार नाही, तुला देऊन काय आम्हाला मिळणार आहे. तिने दिलं जे काय तिला द्यायचं ते.
आणि देवाच्या दासाने जो आशीर्वाद दिला तो आशीर्वाद त्या विधवे करता संपूर्ण दुष्काळभर आशीर्वादाने आशीर्वादित झाला. प्रियांनो, सेवकाचं घरामध्ये येणं साधारण समजू नये. त्या समयात संदेश प्रेषित यांच्याद्वारे प्रभू कार्य करायचं, पण या समयात सेवकांच्या माध्यमातून देव कार्य करत आहे. म्हणून एक आणखी वचन बघूया. स्तोत्र संहिता 119 120. बघा तिथं काय लिहिले, फार महत्वाचा शब्द आहे. 119 120. तुझ्या भयाने माझ्या अंगावर काटा उभा राहतो, तुझ्या निर्णयांना मी भीतो. प्रियांनो, नेहमी देवाच्या हर गोष्टी विषयी तुमच्या अंगावर काटे उभे राहिले पाहिजे. काटे कोणाच्या अंगावर उभे राहतात माहितीये का? जो भयामध्ये राहतो ना त्याच्यात उभे राहतात. मग तो देवाच्या भयात असो या माणसाच्या भयात असो, काटे उभे राहण्याची हीच एक पर्यायी मार्ग आहे. ज्याच्या हृदयात भय नसताना त्याला काहीच वाटत नाही. करा तुम्ही काही पण, मला काही फरक नाही पडत. म्हणून खालच्या लाईनला दिलंय, तुझ्या निर्णयास मी भीतो. आता जो भीतो म्हणल्यावर का भीतो बरं? आता जो बोलणार आहे तो भीतो असा शब्द लिहितो. का म्हणला तो असं मी भीतो? कारण त्याला भय असतं, देव बाप्पांनी मला शिक्षा करू नये. देव बाप्पाच्या शिक्षा करण्याची पद्धती अनेक आहेत प्रियांनो. एक प्रकारची शिक्षा आम्हाला भेटत नाही आमच्या भावी जीवनामध्ये. जो वचनाला धरून चलत नाही ना त्याला देव बाप्पाकडून काही ना काही शिक्षा झाल्याशिवाय राहत नाही. मग ती शिक्षा ना फक्त त्याच व्यक्तीला कळती ज्याला ती शिक्षा होत असते. ज्याला शिक्षा होत नाही ना त्याला कळत नाही प्रियांनो. पण भावी जीवनामध्ये ज्याला शिक्षा होत नाही असे म्हणणारे प्रियजन बोटावर मोजण्यासारखे आहे. त्यांची संख्या फार मोठी नाही, पण शिक्षेच्या प्रक्रियेमध्ये सर्वजण असतील. त्याच्यामध्ये विश्वासणारे पण आणि सेवक सुद्धा. असं समजू नका त्याच्या सेवक नाही. जो सेवक देवाच्या इच्छेप्रमाणे करत नाही ना त्याला शिक्षा झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्यालाच कळती मला शिक्षा काय झाली. बघा आज रविवार आहे ना, रविवार. देवबाप म्हणला जा. मी म्हणू शकत होतो ना प्रभू ते चर्चला गेले असतील, फार धार्मिक परिवार आहे, ते रविवारच्या दिवशी कधीही चर्च मिस न करणारा परिवार आहे, त्यांनी आशीर्वाद घेऊन आले चर्च मधून, कशाला मला तू दाखवतो जा त्या ठिकाणी. प्रियांनो, देव बाप्पाला सवाल जवाब करणारा सेवक कधीच आवडत नाही. देवाची इच्छा असते, मी जी माझी इच्छा धरतो ती इच्छा माझ्या विश्वासणाऱ्याने सेवकाने पूर्ण करावी. आणि देव बाप्पाला कळतं कोण पूर्ण करणार आहे, कोण पूर्ण करणार नाही. देव बाप्पन उठून सुटून कोणालाही बोलत नाही. ज्याच्याशी बोलायचं त्याच्याशी देवबाप बोलतो. आणि प्रियांनो, रोज आणि रोज या लहानशा दासाला देवबाप आपल्या सेवेसाठी बाहेर पाठवतो. ही फार मोठी धन्यता माझ्या जीवनात प्रभूंनी ठेवलेली आहे. रोज मला माझा देवबाप कोणत्या ना कोणत्या ठिकाणी घेऊन जातो आणि त्या ठिकाणी वचनातून बोलतो. प्रियांनो, भावी जीवनामध्ये आपल्या देवाच्या विरोधात जाण्याचा कधीच मनामध्ये विचार करू नका. कधी कधी संकटापायी, टेन्शन पायी किंवा अन्य कशापायी मनुष्य देवाच्या विरोधात जायला पण भीत नाही बरं का. अपशब्द देखील बोलायला तो घाबरत नाही. कारण या गोष्टी मी माझ्या जीवनामध्ये फार जवळून केल्यात. ज्यांनी केल्या असतात ना त्यालाच माहित असतं कशा असतात त्या. मग त्यावेळेला ना तो भान नाही ठेवत बोलण्याचं की माझ्या मुखातून काय शब्द निघू राहिलेत आणि देवाला ते शब्द आवडतील का माझे.
अजिबात त्याला रागाच्या भरामध्ये कुठलं भान राहत नाही आणि तो धाड 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 बोलायला सुरुवात केली ना, लवकर थांबत पण नाही. या प्रक्रियेचा मी जवळून अनुभव घेतलाय. मला इतरांचे अनुभव माहित नाही, पण माझ्या जीवनात या प्रक्रिया मी कशा केल्या ना, या मला चांगल्या प्रकारे माहित आहे. प्रियांनो, माझ्या देवाने जर मला क्षमा नसती न केली माझ्या अपराधावर, चुकांवर, तर मला नाही वाटत आज मी सेवेमध्ये असतो. आणि माझ्याकडून देव बाप्पाची सेवा आत्म्याने खरेपणाने झाली असती. म्हणून देवाने माझ्या हर अपराधावर, हर पापावर पांघरून घातलं, म्हणून मी सेवा करतोय. प्रियांनो, माझ्या देवाने जर माझ्या अपराधांवर पांघरून नसतं ना घातलं प्रियांनो, तर त्या दुष्ट सैतानाने मला कधीच देव बाप्पाकड येऊ दिलं नसतं. आज सैतान पृथ्वीवर काय करतोय? कोणाच्या माग आहे? विश्वासणाऱ्यांच्या माग आहे ना, की ते देवाप्रमाणे वागू नये, देवाच्या इच्छेने चालू नये आणि देवाची जी योजना इच्छा आहे ती त्याच्या जीवनातून त्याने पूर्ण करू नये, यासाठी सैतान माग लागलंय ना. कारणे कशासाठी लागलंय आपल्या माग? प्रियांनो, सैतानाच्या काही गोष्टी आम्हाला पवित्र शास्त्रातून देव बाप्पांनी कळवल्या पण आहेत. पण आता आम्ही किती त्या कळवलेल्या गोष्टींना आमच्या जीवनात ठेवून तसं करण्याची प्रक्रिया देव बाप्पाला दाखवतो, याच्याकडे लक्ष प्रभूचं स्वर्गातून आहे. ज्याचं लक्ष देव बाप्पाकडे आहे ना, त्याचंच लक्ष देवाच्या वचनाकडे पण आहे. ज्याचं लक्ष देव बाप्पाकडे नाही ना, त्याचं लक्ष देवाच्या वचनाकडे पण तसं नाही जसं असायला पाहिजे. आणि आजच्या समयापर्यंत सांगतो प्रियांनो, काही विश्वासणारे आजही बायबलला स्पर्श करत नाही, स्पर्शच करत नाही. मग वाचणं तर त्यांच्यासाठी फार लांबची प्रक्रिया आहे. प्रियांनो, जीवनामध्ये ना कधीही स्वतःला बायबलच्या स्पर्शापासून आणि बायबलच्या वाचण्यापासून दूर ठेवू नका प्रियांनो. त्याचं महत्व इथं जरी तुम्हाला नाही ना समजून सांगितलं प्रभूनी, वरती गेल्यावर तुम्हाला आत्म्याने ताबडतोब दिसन की पृथ्वीवर मी हे करत होतो, मला समजत नव्हतं, पण प्रभूच्या दरबारात आलो, मला आत्मा कसं दाखवतोय. आशीर्वाद ना, खरे आशीर्वाद मिळवण्यासाठी ना फक्त स्वर्गातल्या आशीर्वादाचा धावा करा प्रियांनो. या ठिकाणी किती आलापेष्टा, दुःख, संकट, त्रास, छळ, निंदा जे काय असेल ते तुमच्यावर आलं ना, घाबरू नका. फक्त देवाच्या सानिध्यापासून दूर जाऊ नका आणि वचनापासून स्वतःला अलिप्त करू नका. या गोष्टीमध्ये राहिले ना प्रियांनो, तुमचं प्रभू मध्ये चालणं 100% यशस्वी होणार. पण जर तुम्ही या दोन गोष्टी करण्यापासून टाळ केली ना, मग तुमच्या जीवनात तुम्हाला जे काय आहे ते आपोआप दिसन, सांगायची गरज नाही पडणार. आणि मग तुम्हाला जर ते असहनीय व्हायला लागलं, मग तुम्ही कोणाला शेअर करताल तो तुमचा प्रश्न. यानो, कधी जीवनामध्ये अशी आपली दयनीय अवस्था करून घेऊ नका की आपली दयनीय अवस्था आपल्या मुखाने दुसऱ्याला सांगायची वेळ येईल. जेवढं होईल तेवढी आपली दयनीय अवस्था सहन करण्याचा प्रयत्न करा आणि देवाच्या वचनामध्ये राहून देवाकडे आपल्या मागण्या सांगणारे असा. एक ना एक दिवशी तुम्हाला देवाचा आत्मा आशीर्वाद देऊन जाणारच. तो कधीच तुम्हाला त्या स्थितीमध्ये ठेवणार नाही ज्या स्थितीमध्ये देव तुम्हाला पाहत आहे. प्रियांनो, आमचा देव म्हणतात ना, आमचा देव परिस्थिती बदलणार आहे ना, लिहिलंय ना वचनामध्ये. प्रियांनो, काही जणांना या गोष्टीचा अनुभव नाही बरं का. आमचा देव परिस्थिती बदलणार आहे याचा अनुभव काही जणांना नाहीये. जे संकटात जातात ना प्रियांनो, ते आशा सोडून देतात.
अरे देवाने मला संकटात आणलं, आता काय देव मला सहाय्य करेल? प्रियानो, संकट काय येतात माहिती का? आम्ही देवाचं ऐकलं नाही ना, देवाच्या इच्छेप्रमाणे वागलो नाही, वचनात राहिलो नाही, तर आमच्यावर संकट येतात. जो वचनात राहून देवाच्या इच्छेप्रमाणे चालून त्याच्यावर एवढे संकट येत नाही प्रियांनो. म्हणून देवाने सांगितलं, तुमच्यावर अशी परीक्षा मी येऊ देणार नाही की ज्या परीक्षेतून तुम्ही बाहेर निघू शकत नाही. त्या परीक्षेतून बाहेर तुम्हाला कसं काढायचं देव बाप्पाला कळतं. म्हणून प्रियांनो, परीक्षा आलीच नाही तर बाहेर निघण्याचा प्रश्न येईल का? नाही. जीवनामध्ये कधीच आमच्यावर परीक्षा येऊ नये, अशी परीक्षा येऊ नये की देवाला त्या परीक्षेतून आम्हाला बाहेर काढण्यासाठी कार्य करावं लागेल. अशा परीक्षेमध्ये जाऊ नका. हा किरकोळ परीक्षा आले ना तर त्या परीक्षेमधून तुम्ही स्वतःहून पण निघू शकता. वचनात असले तर निघू शकता, जर वचनात नसले मग तुम्हाला निघता येणार नाही. तो दुष्ट शैतान तुम्हाला आणखी खोलामध्ये घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. त्या दुष्टापासून वाचायचं असलं ना, फक्त वचनात राहण्याची तयारी ठेवा. शैतान फक्त वचनाला घाबरतो, बाकी शैतान कोणाला घाबरत नाही. कोणत्या गोष्टीला शैतान घाबरत नाही, तो फक्त वचनाला घाबरतो. का? कारण आमच्या येशूने त्याला वचनाने हरवलेला आहे. म्हणून जाणकार म्हणतात वचनामध्ये जीवन आहे. ज्याच्याजवळ वचन आहे त्याच्याजवळ जीवन आहे. ज्याच्याजवळ वचन नाही त्याच्याजवळ जीवन सुद्धा नाही. म्हणून आता शेवटचा शब्द बघू. स्तोत्र 119:80 फार महत्वाचा शब्द आहे बर का. सगळ्या वचनाचा सार म्हणलं तरी काय हरकत नाही. मी लज्जित होऊ नये म्हणून माझे चित्त तुझ्या नियमाकडे पूर्णपणे लागू दे. मी लज्जित होऊ नये म्हणून माझं लक्ष तुझ्याकडे पूर्णपणे लागू दे. नियमांकडे, अपूर्ण नाही, वेळेपुरतं नाही, टेम्पररी नाही, कायम स्वरूपी माझं लक्ष तुझ्याकडे लागू दे. आणि ज्याचं लक्ष अशा प्रकारे देव बाप्पाकडे लागलेलं आहे ना प्रियांनो, तो भावी जीवनामध्ये कधीच लज्जित होणार नाही. त्याच्या जीवनामध्ये लज्जित हा शब्द त्याच्या मुखातून देखील देव बाप त्याला काढू देणार नाही. काही जणांना हा शब्द फार साधारण वाटतो बर का, लज्जित. पण या लज्जित शब्द त्यालाच कळतो प्रियांनो, ज्याच्यावर तशी परिस्थिती येते ना त्याला कळतं काय लज्जित या शब्दाचा अर्थ. वचना व्यतिरिक्त आम्ही जगायला गेलो ना, आम्ही भावी जीवनामध्ये लज्जित झाल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही जर देवाच्या योजनेप्रमाणे, देवाच्या इच्छेप्रमाणे आणि देवाच्या सांगण्याप्रमाणे करणारे असलो ना, मग आम्हाला कोणत्याही पेच प्रसंगामध्ये देवबाप एवढं जाऊ देणार नाही जेवढं जाऊ देण्याची कदाचित आमच्या मनाची आम्ही तयारी करू. जो पाप करणारा असतो ना प्रियांनो, त्याला काही भान नसतं बर का. त्याच्या मुखात काय शब्द असतो माहिती का? एकदा आलो जगामध्ये, जायचं एकदाच. जे काय इथंच करून घ्यायचंय, चांगलं करायचं आणि वाईटही करायचं. मेल्यावर कोण बघते वरती काय होतंय काय नाही. असं काही जणांचं आजही मत आहे प्रियांनो. पण जो पवित्र शास्त्र वाचतो ना, तो कधी असं म्हणत नाही बर का. कारण देव बाप्पाने त्याला शिकवलं की इथलं जीवन तुझं किती वर्षाचं आहे, पण अनंतकाली सार्वकालिक जीवन तुझं वरती आहे, स्वर्गात आहे. पण त्या स्वर्गात जायला पण अट आणि शर्त आहे. तिथं पण असं उठून सुटून कोणाला पण स्वर्गात जायची मुभान परवानगी नाहीये. त्याला पण अट आणि शर्त आहे. काय अट आणि शर्त आहे? बायबलच्या कोणत्याही वचनाला
विश्वासणाऱ्याने दोष लावू नये. हा एकदम देवाच्या मनातला कटाक्षाचा नियम देव बाप्पाने विश्वासणाऱ्यांना कळवलाय. कसा कळवला बघूया याला जरा आपण. प्रगटीकरण 22 अध्याय 18-19 बघा. या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी ह्यात भर घालील त्यांच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणील, आणि जो कोणी ह्या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकील त्याचा वाटा ह्या पुस्तकात वर्णन केलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकेल. एवढीच एक मोठी आज्ञा देव बाप्पाने देऊन ठेवली की याच्यात घालू पण नका, याच्यातून काढू पण नका. म्हणून प्रियांनो, जो विश्वासणारा पवित्र शास्त्रात घालीत पण नाही आणि पवित्र शास्त्रातून काढत पण नाही, त्याच्यासाठीच पेत्र स्वर्गाच्या दरवाजावर उभा आहे वेलकम करण्यासाठी. पेत्र स्वर्गाच्या दरवाजावर असंच उभा नाही राहिला प्रियांनो. तिथं काही चोर आतमध्ये जाऊन काही चोरून नेणार आहे म्हणून पेत्राला उभं केलं असं यासाठी पेत्र स्वर्गाच्या दरवाजावर उभा नाही. पेत्र त्यांचं वेलकम करण्यासाठी स्वर्गाच्या दरवाजावर उभा आहे, ज्यांनी भावी जीवनामध्ये देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यामध्ये आपलं आयुष्य खर्च केलं. आपल्या इच्छा त्यांनी मारल्या, पण देवाच्या इच्छा पूर्ण करण्याकरता तो भावी जीवनामध्ये संकटात जायला पण माग पुढे त्यांनी पाहिलं नाही. त्यानो देवबापन त्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी विश्वासणाऱ्याला एवढ्या संकटात जाऊ पण देत नाही. थोडे बहुत संकटात आम्ही गेलो ना, देवबाप त्याच्यातून आम्हाला बाहेर काढण्याची तयारी करतो. पण आमचा हेतून उद्देश जर योग्य असला तर या गोष्टी होणं शक्य आहे. आमचा हेतून उद्देशच जर देवाला अमान्य असलं ना, मग देवबाप त्याच्याकडे लक्ष पण देत नाही. आज काही जणांच्या प्रार्थना ऐकल्या जात नाही. आज काही जणांच्या धाव्याकडे लक्ष देवबाप देत नाही. आज देवबाप काहींचे शब्द ऐकण्याची सुद्धा देवबाप्पाला इच्छा होत नाही. तो म्हणतो तू मला मागशील पण मी तुला उत्तर देणार नाही. असे पण शब्द या पवित्र शास्त्रात मी वाचले आहेत. यांनो, काही जणांना असं वाटतं की देवाला रागच येत नाही. काही जणांना वाटतं बरं का देवाला रागच येत नाही. आता सांगा मला, एखादा जर देव बाप्पाशी बोलतोय, मागतोय देव बाप्पाकड, देव बाप्पाने त्याच्या ऐकण्याकड कानाडोळाच केलाय, त्याची प्रार्थना ऐकली जाईल का? नाही. का बरं देव बाप्पा असं त्याच्याशी वागतोय किंवा असं का करतो? कारण देवाचा राग आहे ना, त्याच्या कृतीतून आम्ही ओळखला पाहिजे की देवाला पण राग येतो. आणि ज्याची प्रार्थना ऐकली जात नाही ना प्रियांनो, त्या विश्वासणाऱ्यावर किंवा त्या सेवकावर देवाचा क्रोध उतरलेला आहे. म्हणून आपल्या भावी जीवनामध्ये देवाला आमची प्रार्थना ऐकण्यापासून देव आपलं मन फिरविल, अशा प्रकारे आम्ही देवाच्या विरोधात कधी चालू नये. आणि जो कोणी वचनाच्या विरोधात चालतो, वचनाचा वादविवाद करतो, वचनाची कुरकुर करतो, अशा प्रियजनांवर देवबाप कसा असेल, कसं मत असेल अशा प्रियजनांविषयी देवबाप्पाच्या मनामध्ये? प्रियांनो, आज काही जणांना वचनाचं भय राहिलेलं नाही. भय नाही राहिलं. ज्याला भय राहत नाही ना, तोच वचनाच्या विरोधात जातो. ज्याला भय असतो ना, तो कधीच वचनाच्या विरोधात जात नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये असं भय ठेवा
की ते भय तुम्हाला वचनाच्या विरोधात जाऊ देणार नाही. तर तुमचं ख्रिस्तामध्ये राहणं देवाच्या इच्छेप्रमाणे आहे असं देवबाप म्हणन. तुम्ही तर सदा न कदा म्हणतानच माझं देवामध्ये राहणं फार यशस्वी चाललंय, पण हे वाक्य देव बोललं पाहिजे तुमच्यापेक्षा. जो वचनाच्या विरोधात चालतो, वचनाला दोष लावतो, त्याला देवबाप हे वाक्य वापरेल का? मग अंतिम समयात या वाक्याप्रमाणे त्याने राहणं योग्यतेच आहे की या वाक्यातून बाहेर निघणं योग्यतेच आहे? बाहेर निघणं योग्यतेच. बरोबर आहे ना? हो. म्हणून आजही सेवक प्रभूच्या आत्म्याने आपल्याकडे येते. Yes. सेवक वेळ घालवायला येत नाही. ज्यांना आत्मा आहे ना त्यांनाच ही भाषा कळल. ज्यांना आत्मा नाही ना, अरे बापरे हे नेहमीच येतो तो आमच्याकडे, आता अरे बापरे यांचं लयच नेहमी आमच्याकडे येणं चाललंय, अशी पण शंका काहींच्या मनात येते. प्रियांनो, मी फार ठिकाणी सेवा केलेली आहे. आता काही महिने झालं मी जरा नगरच्या बाहेर सेवेला जात नाही. देवबाप मला दाखवू नाही राहिला म्हणून मी बाहेर जाऊ नाही राहिलो. आता बाहेर जाण्याची तयारी पण मी मनामध्ये तयार केली की आता बाहेर पण सेवेला जायचं, पण देवबाप अजून दाखवेना. दाखवल्यावर मी लगेच जाणार आहे. प्रियांनो, देवाच्या कामामध्ये हलगजरीपणा देव बाप्पाला मुळीच मान्य नाही. बघा एक शब्द बघू, यिर्मयाचं पुस्तक 48 अध्याय 10 वचन. बघा काय म्हणतोय प्रभू. फार भयंकररित्या बोलतोय प्रभू त्या ठिकाणी. 48 अध्याय यिर्मया 10 वचन. जो परमेश्वराच्या कार्याची हैगय करतो तो शापित हो. जो रक्तपातापासून आपली तलवार राखितो तो शापित हो. बघितलं? जो देवाच्या सेवेची हायगय करतो, तिला लिहिलंय का त्याला मी आशीर्वाद देतो? नाही. काय म्हटलंय? शाप देतो. शापित हो. शापित हो म्हणजे काय? तू किती प्रार्थना कर, तुझ्या प्रार्थनेचं तुला उत्तर मिळणार नाही. हे आहेत ते शाप. न तो या कथेला वाटून अरे मला फटका बसला किंवा दवाखान्यात मी लय सिरियसली ऍडमिट झालो म्हणजे देवाने मला शाप दिला, असं नाही. तुझी प्रार्थना जर देव बाप ऐकत नाही तर तू शापित आहे देवाच्या नजरेत. आम्ही आशीर्वादित कशाने होतो प्रियांनो? आमच्या प्रार्थनेने. कोणता विश्वासणार आहे सांग मला असं, किंवा कोणता सेवक असा आहे सांग मला की तो आपल्या परिवारासाठी एखादी तरी क्षुल्लक गोष्ट देव बाप्पाला मागत नाही? सगळे मागतात. कोणताही सेवक असा नाही, कोणताही विश्वासणारा असा नाही जो आपल्या परिवारासाठी क्षुल्लक तरी गोष्ट मागत नाही. म्हणून काही जण इतरांसाठी करतात प्रार्थना, याचाही मला अनुभव आहे, पण स्वतःसाठी पण ते काही ना काही मागितल्याशिवाय राहत नाही. आणि ज्याची प्रार्थना ऐकली जात नाही तो शापित आहे. आणि तो शापित का होतो? कारण त्याने परमेश्वराच्या कार्याची हायगय केलेली आहे. आणि हे मुख्यत्वे करून वचन कोणाला लागू आहे माहितीये? सेवकांना लागू आहे. कारण सेवक आहे ना, सेवेमध्ये हलगजरेपणा करतात बरं का, करतात. काही सेवक करतात सेवेमध्ये हलगजरेपणा. देव बाप्पाचा आत्मा म्हणतो जा तिकडं. मी फार चकलो, मी फार बोर झालोय, फार मी निराश झालोय, फार असा झालोय. देव बाप्पाला सगळं माहिती तू कसा झालास, तरी देव म्हणतो तुला जा. ऐकलं ना, देव बाप जाता जाता आशीर्वादित करतो व्यक्तीला, मन प्रसन्न करतो. या गोष्टीचा मी अनुभव घेतलाय प्रियांनो. निराशतेमध्ये निघालो, रस्त्याने देव बाप्पाने अशी मला स्फूर्तीने असा आनंद दिला, माझी निराशा निघून गेली. असं पण झालंय माझ्या सेवेत, पण नेहमीच झालं असं नाही, कधी मध्ये झालंय माझ्या सेवेमध्ये असं. कारण ज्याच्या जीवनात होतं ना तोच बोलतो, ज्याच्या जीवनात होत नाही त्याला बोलताच येणार नाही. तो म्हणशील झालंच नाही मी काय बोलू.
पवित्र आत्मा तेच बोलायला सांगतो सेवकाला, विश्वासणाऱ्याला, जे त्याच्या जीवनात झालेलं आहे. येस. म्हणून नेहमी सेवकाने आपल्या जीवनात काय झालंय ना हे सांगण्याचंही धैर्य ठेवावं. पण आज असं कसं झालंय माहिती का, आज स्वतःच लपवलं जातं, दुसऱ्याच भडाभडा सांगितलं जातं. तो असा आहे, तो तसा आहे, तो भला नाही, तो बेचता नाही. अरे ठीक आहे, तो जसा पण आहे तसा आहे. तू कसा आहे? तू कसा आहेस? तू दुसऱ्याकडे बोट करतोस. एक बोट तू दुसऱ्याकडे करतोस, पण 4 बोट तुझ्याकडे आहेत. ते 4 बोट तुझे 4 दोष दाखविते. तू तर एक दोष दाखवण्यासाठी एक बोट त्याच्याकडे केलं, पण 4 बोट तुझे दोष दाखवण्यासाठी तुला म्हणायचं तू 4 गोष्टीचा दोषी आहेस. तू एका गोष्टीचा दोष सांगायला लगेच धाडधाड बोलायला सुरुवात केली. हे विचार ना पवित्र आत्म्याशिवाय येऊ नाही शकत आमच्याकडे. पवित्र आत्मा कोणात आहे आणि कोणामध्ये पवित्र आत्मा नाही ना, ते बोलण्यावरून पण विश्वासणाऱ्याला कळतं प्रियांनो. आणि ज्याच्यामध्ये आत्मा काम करतो ना, देव त्याला शांत बसू देत नाही. बघा 64 वय चाललंय तरी सेवा करतोय. नाही म्हणत नाही प्रभू माझं किती वय झालंय, आता तरुण होतं तेव्हा भाग वेगळा होता, आता मी वयोवृद्ध झालोय, आता कशाला सेवेला जाऊ, आता मला पण आराम करू दे. देव बाप जोपर्यंत माझ्याकडून सेवा करून घेण्याचं त्याने ठरवलंय तोपर्यंत मी सेवाच करणार. जेव्हा देव म्हणन ना आता बास, माझ्या मनाप्रमाणे तू सेवा केली, आता तू घरामध्ये आराम कर, त्यावेळेला मी सेवेला बाहेर दिसणारच नाही प्रियांनो. आणि त्याचं प्रमाण काय आहे, शारीरिक बुद्धीने जोपर्यंत हे चालले तोपर्यंत सेवा आहे. हे बंद झाल्यावर येईन का मला? नाही. येता येईन का तुमच्या घरापर्यंत? मी किती म्हणलं नाही मला जायचंय, माझ्याजवळ वचन आहे, सगळं आहे, पण हेच माझं काम नाही करत, संपला माझा वेळ. म्हणून जोपर्यंत माझे हातपाय सलामत आहे तोपर्यंतची या दासाची सेवा आहे. प्रियांनो, भावी जीवनामध्ये असं देवासमोर स्वतःला तुम्ही सादर करा की तुमच्याकडे पाहून जगातल्या लोकांनी जरी तुमचा विरोध केला चालेल, पण देवाने तुमचा आदर केला पाहिजे. असं जीवन जगा. नंतर काय ते एक जणाची लई मन आहे, आला जीवनात आलं जीवन पाणी वाहण्यात, काहीतरी एक अशी म्हण आहे. हा, हे जीवन आमचं ख्रिस्ती नसलं पाहिजे. परत बोला ते वाक्य. जन्मी आला ह्याला पाणी वाहून गेला. हा, हे जीवन आमचं ख्रिस्तामध्ये कदापि नसलं पाहिजे प्रियांनो. आमचं जीवन देवाच्या इच्छेप्रमाणे असलं पाहिजे. आणि असं जीवन त्याच्या निवडलेल्या प्रियजनांचं व्हावं म्हणून सेवकांना प्रभू पाठवतोय. मी एकटाच सेवेला जातो अशातला भाग नाही प्रियांनो. जगाच्या कान्याकोपऱ्यामध्ये ज्यांना आत्मा चालवितोय ना, मग दासी असू द्या, ब्रदर असू द्या, सेवक असू द्या, ज्यांच्या मध्ये देवाचा आत्मा आहे ते घरामध्ये बसलेले दिसणार नाही, ते कुठं ना कुठं प्रार्थनेला असतील या समयाला. देवाचा आत्मा शांत बसू देत नाही प्रियांनो. मला कधी थकवा येत नाही. मी किती लांबचा प्रवास करू सेवेमध्ये, मला कधीच वाटत नाही मी थकलो म्हणून. रोज माझं 12ला मी झोपण्याची प्रार्थना करतो. रोज. असं नाही की मी एक दिवशी फक्त 12ला प्रार्थना केली, 12 वाजेपर्यंत मी जागा असतो. का जागा असतो? कारण माझे संदेश मी स्वतः ऐकतो. जो संदेश मी देतो ना त्या संदेशाला मी ऐकतो रिपिटेशन मध्ये, आणि मग देव बाप मला त्या संदेशाचा विषय देतो की हा विषय या संदेशाला दे. आता संदेश चाललं, सांगितलं का विषय? मी म्हणलं का आज या विषयातून मी तुमच्याशी बोलणार आहे. फक्त 5 वचन स्तोत्र संहितेचे माझ्या जवळ आहे. 6वं वचन आहेच नाही, 5च वचन आहे. आणि 119 स्तोत्रांमधूनच हे 5 वचन आहे. पण या 5 वचनातून
किती वेळ झालाय मी बोलत आहे आणि ते रेकॉर्डिंग चालली त्याच्यामध्ये. हो प्रियांनो, देवाचा आत्मा असल्याशिवाय कोणालाही बोलता येणार नाही. Yes. जो तत म करतो ना, समजून घ्यायचं पवित्र आत्मा नाही बोलत त्यांच्या बरोबर. पवित्र आत्मा कधी तत म भाषा बोलत नाही. त्याच्या मनात जे येतं धाड 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 वचनातून आणि विचारातून सांगणारा आत्मा आहे. म्हणून प्रियांनो, आमच्यासाठी योएल संदेष्टा आदर्शाचा कित्ता झालेला आहे. काय ऐकलं तुमच्या कानानी? योएल संदेष्टा आमच्यासाठी आदर्शाचा कित्ता झालेला आहे. का झाला? कारण योएल संदेष्टाने देव बाप्पाकडे विनंती केली. जरी तो लहान संदेष्टा होता, पण त्याने अतिशय महत्वाची विनंती आमच्यासाठी केली आणि ती विनंती देव बाप्पांनी मान्य केली. काही जणांजवळ त्या विनंतीप्रमाणे आहे आज. काय विनंती केली? देव बाप्पा शेवटल्या काळी आपल्या लोकांवर पवित्र आत्मा पाठवू. आणि तो पवित्र आत्मा या समयामध्ये जो देवाचा धावा करतो त्यांच्याकडे येत आहे. प्रियांनो, स्वतःला तपासा. एकांतामध्ये डोळे बंद करा. कधीतरी डोळे बंद करा. देव बाप्पाला म्हणा, देव बाप्पा, माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे का? प्रियांनो, तुमच्याजवळ पवित्र आत्मा आहे किंवा नाही याची खात्री करून घ्या. काही जण म्हणते नाही ना, विश्वास ठेवला तेव्हाच पवित्र आत्मा भेटलाय. ठीक आहे, विश्वास ठेवला तेव्हा पवित्र आत्मा भेटला, देवानी पण दिला, मान्य. पण तो पवित्र आत्मा तू सांभाळून ठेवलास का? पवित्र आत्मा सांभाळून केव्हा राहतो? त्या विश्वासणाऱ्याजवळ जोपर्यंत तो वचनात आहे, देवाच्या आज्ञेत आहे, प्रार्थनेमध्ये आहे, तोपर्यंतच आहे तो पवित्र आत्मा त्याच्याजवळ. तो जर या गोष्टीपासून भटकला ना, पवित्र आत्मा जसा न सांगता येतो तसा न सांगता निघून पण जातो. आणि ही प्रक्रिया होऊ नये म्हणून योएल संदेष्टाने विनंती केली की काही जणांजवळ जर हा आत्मा गेलेला असेल त्यांच्यामधून, तर शेवटल्या काळी का होईना त्यांच्यावर पवित्र आत्मा तू पाठव. आणि देव बाप्पाने योएल संदेष्टाची ती वाणी मान्य केली. आणि त्या वाणीप्रमाणे अंतिम समयामध्ये काही जणांवर पवित्र आत्मा येत आहे. पण या पवित्र आत्म्याची दुसरी पण भाषा बोलली जाते. मग लगेच म्हणतो पतित झालेल्या व्यक्तींकडे कसं काय पवित्र आत्मा येईल? पतित व्यक्ती तो होतो प्रियांनो जो देवाला मानित नाही. जो देवाला मानतो तो कधीच पतित होत नाही. पवित्र शास्त्र कुठंच ही भाषा बोलत नाही. पतित व्यक्ती तो आहे जो देवाला मानित नाही. म्हणून इब्री 3:12 सांगितलंय की तुम्ही देवाला सोडून देणे इतकं तुमचं दुष्ट मन तयार करू नका. पवित्र आत्मा हर गोष्टीचा पुरावा सांगायला समर्थ आहे. प्रियांनो, जे मला माहित नाही ते पवित्र आत्म्याला माहित आहे. फक्त पवित्र आत्मा तुमच्या जवळ आहे का याची खात्री करून घ्या. भ्रमामधलं जीवन ख्रिस्ती जीवन जगू नका प्रियांनो. देवाने मला दिलं, देव काढून घेणार नाही. तू तसा वागला नाही तर देव काढून नाही घेणार का? का देव तुझा गुलाम आहे का तू देवाचा गुलाम आहे? आज काही जणांनी ना देवाला गुलामासारखं केलंय. मी जेव्हा म्हणलं देवलं की धावत येतो, मी जेव्हा म्हणलं देवाला कोणी होते येतो, म्हणजे तो तुझा ऐकणारा झालाय. निरनिराळे अनुभव मी ऐकलेत सेवेमध्ये आणि हे सगळे अनुभव विश्वासणाऱ्यांकडून मला मिळाले. म्हणून जो फिरतो ना त्याच्याजवळ अनुभव आहे, जो फिरत नाही ना त्याच्याजवळ अनुभव नसतो. मग तो फक्त संदेशाच्या द्वारे
यांचा संदेश ऐक, त्यांचा संदेश ऐक, मग त्याच्यातून जे काही मिळेल तेवढा त्याचा अनुभव होईल. पण जो स्वतः फिरतो ना देवाच्या नावाने, त्याच्याजवळ 100% खरा अनुभव आहे. आणि देवबाप त्यालाच अनुभव देतो जो देवाची इच्छा पूर्ण करण्याकडे आपलं लक्ष ठेवतो. मी सेवेमध्ये फक्त देवाच्या वचनाशिवाय कशाची अपेक्षा करत नाही प्रियांनो. अगदी खरं सांगतो तुम्हाला, कशाचीच मी अपेक्षा करत नाही. रस्त्याने पण मला जर ओझ आलं ना, फक्त म्हणतो देव बाप्पा मी चाललोय ज्या ठिकाणी, मला वचनातून विचारातून तू चांगल्या प्रकारे बोल. एवढं केलं ना, माझं त्या परिवारात जाणं यशस्वी झालं. जर येणे झालं तर मग मी कशाला गेलो तिथं? ते विश्वासणारे म्हणते कशाला आले पाळक साहेब आमच्याकडं? विश्वासणारे आशीर्वादाच्या हेतूने बसतात प्रार्थनेला. सांगा तुम्ही बसलात आशीर्वादासाठी बसलात का नाही? तुम्ही म्हणले का नाही आम्हाला नाही मिळाले आशीर्वाद तरी चालन, चालू दे तुमचं जे काय ते. यानो विश्वासणारे पण बसतात ना आशा घेऊन. सेवक पण येतो ना आशा घेऊनच येतो. माझ्या मुखातून चांगलं वचन निघते. तो दुसरी कशाची अपेक्षा करत नाही, त्याला कशाची अपेक्षाही नसते प्रियांनो. पण जर विश्वासणाऱ्याने ठरवलं की मला देवाला खुश करायचं, तर सेवक त्याच्यातही मनाई करत नाही. म्हणून मागच्या संदेशात मी सांगितलंय, कोणत्या संदेशात सांगितलं आठवत नाही, मी दान न घेणारा सेवक होतो. पण एका सेवकाच्या सांगण्याने मी दान घ्यायला लागलो. न तर वर्ष मी दान घेत नव्हतो. हर काही विश्वासणारे म्हणायचे, ब्रदर तुम्ही जे काशी देवाचे सेवक आहे, आम्ही स्वइच्छेने तुम्हाला द्यायची अपेक्षा करतो, पण तुम्ही नाहीच म्हणता. आणि देव बाप्पाने पाहिलं की अरे आता याचा नाही शब्द काढावा लागल. म्हणून एक पुण्याच्या देवाच्या सेवकाने मला बायबल मधून वचनसहित दाखवलं, तुम्ही दान नाही ना घेत, त्यांचे आशीर्वाद तुम्ही हिरावून घेणारे. अरे बापरे, त्यांचे आशीर्वाद हिरावणारा? नाही, एवढा मोठा दोष वरती कसा फेडू? या दोषाला मी सुधारणा केली माझ्यामध्ये. मी प्रियांनो, कधी कधी देव बाप दूतासारखं सेवकाला सुधरवण्यासाठी कुणाला पाठवतो. या ठिकाणी देव बाप येते ना तुमच्याकडं, काहीतरी तुमच्या जीवनात कमी घटी आहेत त्या तुम्ही ओळखाव्या आणि त्या प्रभूच्या समक्षतेमध्ये काढून टाकाव्या. म्हणून देव बाप येतोय माझ्या माध्यमातून. मी असाच येत नाही तर वेळ घालवायला, चला मी काय सेवक आहे, मला कोणत्या घरी जायची परवानगी देव बाप्पांनी दिली. अशा हेतूने देव बाप कोणत्याही सेवकाला सेवेमध्ये उपयोगात आणत नाही. ज्या सेवकाला उपयोगात आणतो त्या सेवकाच्या माध्यमातून विश्वासणाऱ्यांना देव बाप आपल्या इच्छेप्रमाणे तयार केल्याशिवाय राहत नाही. तर त्या सेवकाचे सेवेला जाणं काहीतरी योग्यतेच आहे ना. तर आज बघा सेवकच झालेत ना सेवक भरपूर. आज म्हणता येईल काही एक आणि दोन पाळक आहेत. आज जिकडं जावं तिकडं पाळकच आहे. यांनो आत्मा पाहिजे. आत्माला बोलून दाखवित नाही, कृती करून दाखवतो. ज्याच्याजवळ आत्म्याची कृती आहे ना, तोच आत्म्यापासून आलाय. जो निस्ता तोंडाने मी आत्म्याने भरलोय काहीच देवासाठी करत नाही. कोणत्या आत्म्याने भरलात तुम्ही? कोणता आत्मा तुम्हाला चालवितोय? आत्म्याने भरलेल्याच पण देवबाप सांगू राहिलंय, त्याला ज्या प्रकारे सांगायचं त्या प्रकारे. प्रियांनो, जीवनामध्ये यशस्वी व्हा. अयशस्वीचं जीवन ख्रिस्तामध्ये कधी जगण्याची अपेक्षा ठेवू नका. आणि जर ही अपेक्षा तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करत असेल तर वचनाच्या माध्यमातून त्या अपयशाला तुम्ही घालवून टाका. तुमच्या सामर्थ्याने ती जाणार नाही.
वचनानेच जाणार आहे. म्हणून येशू ख्रिस्ताने पण अरण्यात सैतानाला वचनानेच हरवलं. सैतानाला बघायचं होतं याला किती वचन माहिती आहे, कसं माहिती आहे. असे 3 प्रश्न विचारले. त्याला वाटलं येशू गोंधळून जाईन या 3 प्रश्नांना पाहून, पण येशूने असे उत्तर दिले, सैतान पळून गेला. गेला का नाही पळून? येशू म्हणला निघून जा माझ्या पुढून, लगेच गेला तो नाही म्हणला मला अजून एखादा प्रश्न विचारायचा आहे. जा म्हणल्यावर निघून गेला. तुमच्या पण शब्दात असा पावर तुम्ही आणा. तुम्ही जर म्हणले ना दुष्ट सैताना माझ्याजवळ येऊ नको, तुम्ही म्हणले ना दुष्ट सैताना खाजेच्या दुरात्म्य निघून जा माझ्यापासून, गेला पाहिजे तो. हे सामर्थ्य आणा आपल्या मध्ये. इतरांनी प्रार्थना करणं आवश्यक आहे, चांगली गोष्ट आहे प्रियांनो. इतरांकडून प्रार्थना करून घेणं काही वाईट नाही, पण तुमच्याजवळ काय आहे? तुम्ही स्वतःला तपासलं का माझ्याजवळ देवाने काय ठेवलंय किंवा काय माझ्याजवळ आहे? जर नसलं तर ते मिळवा. कारण योएल संदेशाने तुमच्यासाठी फार मोठे परिश्रम केलेत आणि देव बाप्पांनी ते परिश्रम मान्य करून विश्वासणाऱ्याला देण्याचं मान्य केलंय. फक्त तुम्ही तसं बांधण्याची तयारी देव बाप्पाला दाखवा. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. बंद नका करू, प्रार्थना करा. आजची प्रार्थना रेकॉर्ड होणार आहे. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर बाप्पा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करता म्हणजे जिवंत परमेश्वर, तुला मान सन्मान महिमा गौरव आता आणि सदा सर्वदा असो परमेश्वरा. खरोखर प्रभूजी तुझ्या दासाला तू घेऊन आलास आणि वचन रूपी अन्न तू आम्हाला खावायला दिलं. आणि तुझं वचन आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये कार्यरत होते. कारण परमेश्वरा तुझं वचन सांगतं जेथे 2 किंवा 3 तिथे मी हजर आहे. तुझी उपस्थिती जाणवली परमेश्वरा. तुझ्या दासाच्या मुखाद्वारे तू बोलला परमेश्वरा. आणि खरोखर ते वचन आम्ही आमच्या जीवनामध्ये ग्रहण करतो प्रभूजी. आमच्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे आमच्या जीवनात कार्य कर परमेश्वर बाप्पा. खरोखर परमेश्वर बाप्पा तू आम्हाला दास दिलेस परमेश्वर बाप्पा. आम्ही इतक्या लांब राहत असताना परमेश्वर बाप्पा तर खरोखर तू आमच्यासाठी चांगले असे सेवक दिले परमेश्वर आमच्या घरापर्यंत. हे प्रथम तुला धन्यवाद देतो. होय माझ्या स्वर्गीय पित्या, मी व माझे घराने प्रभू येशूची सेवा करते. हे वचन मी ग्रहण करते, घोषित करते प्रभू येशूच्या नावात पित्या. सर्वशक्तिमान माझ्या जिवंत परमेश्वर बाप्पा, खरोखर वचनच तुम्हाला बंधनातून मुक्त करणार आहे. आणि खरोखर प्रभूजी त्या वचनावर विश्वास ठेवून परमेश्वरा आम्ही आमच्या भावी जीवनामध्ये बाप्पा चालावं आणि ते वचन ग्रहण करावे प्रभूजी. अशी आम्हाला परमेश्वरा बुद्धी ज्ञान दे बाप्पा. आणि तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला चालव प्रत्येकाला परमेश्वरा. आमचा मार्गदर्शक तू प्रभूजी. जिवंत परमेश्वर पित्या तुला धन्यवाद कोटी कोटी देते परमेश्वर बाप्पा. माझ्या परिवारावर तू आशीर्वाद पाठवलास बाप्पा. धन्यवाद बाप्पा. माझ्या परिवारामध्ये बाप्पा तुझी उपस्थिती आहे बाप्पा. आणि खरोखर ती जाणवती परमेश्वर बाप्पा. कारण परमेश्वर पित्या तुझं वचन सांगतंय की खरोखर इस्रायलाच्या घराण्यावर याकोबाच्या घराण्यावर जादू टोना तंत्र मंत्र चालणार नाही. कारण परमेश्वर बाप्पा खरोखर वचन कार्य केल्या विना राहत नाही. जिवंत परमेश्वर बाप्पा तू महान आहे. अद्भुत चिन्ह व चमत्कार करणारा परमेश्वर. जे घराचे आशीर्वाद दिले परमेश्वर बाप्पा ते आशीर्वाद बाप्पा कायम टिकून राहतील. तू आम्हाला दिलं परमेश्वरा, आभार मानतो बाप्पा. आणि खरोखर ईश्वर बाप्पा या पुढच्या गोष्टीमध्ये बाप्पा तू कार्य कर. तू आमची काळजी चिंता वाह. सर्व भार आम्ही तुझ्यावर टाकतो.
कारण तुझं वचन सांगतो तू आपला भार मजवर टाक सर्व सिद्धीस व मी तुझा Yes. पाठबळ होईल. Yes. जिवंत परमेश्वर आम्ही आमचा सर्व भार तुझ्यावर टाकला आणि खरोखर परमेश्वर पित्या आम्ही प्रत्येकाने बाप्पा तुझ्या सेवेमध्ये राहावं आणि मयूर महिमा आमचा परिवार परमेश्वर बाप्पा नेहमी तुझा आगत Yes. आणि स्वागत करावे. Yes. तुझ्या दासाचं आगत स्वागत केलं म्हणजे तुझं स्वागत Yes, केलं. Father. Thank you, Jesus. आणि आमचं कुटुंब हे कोणत्याही गोष्टीत तुझ्या दासाचं स्वागत करण्यास सामर्थ्य आहे. Yes, होय Lord. परमेश्वर आमची इच्छा आहे परमेश्वरा की कोणताही दास या घरामध्ये येऊ दे ते परमेश्वरा त्याचं स्वागत नसून तुझं स्वागत Yes, आहे. Amen. Hallelujah. तुझी उपस्थिती आम्हामध्ये आहे. धन्यवाद परमेश्वरा. जसं पास्टरांचं येणं तू आशीर्वादित केलं तसं जाणं आशीर्वादित Thank you, कर Jesus. परमेश्वर बाप्पा. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि पवित्र नावात मागते म्हणून तो ऐकते. Amen. आम्ही हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे तुझे नाव नाव पवित्र पवित्र मानले मानले जावे. जावे. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येईल. तुझ्या आईचे प्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज तो आम्हास दे आणि जसे आम्ही आमचे ऋणी आम्हास सोडले आहे तसेच तो आमचे ऋणी आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस पण वाईटापासून सोड कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभु येशू रक्त की जय. प्रभु येशू रक्त की जय. प्रभु येशूच्याच रक्ताचा जय जयकार असो. आमेन. बंद करा.